पण पानांची जी क्वालिटी आपण जे म्हणतो लुसलुशीत पाना म्हणतो आपण, मस्त मोठे पान आहे बरोबर. आणि पूर्ण जर प्लॉट जर मग बघितला आतमध्ये बघा ना, त्याची ग्रोथ म्हणजे फुटवा एकदम जबरदस्त आहे. पानं असे चमकत आहे, ग्लिझिंग दिसते आहे ना, चमक दिसते, बरोबर. तर याच्या अगोदर तुम्ही आपण चर्चा केली येता येता की तुम्ही म्हणायचे की पिवळखी दाखवायचं म्हणजे प्लॉट पिवळसर दिसायचं इथून पाठीमागे, बरोबर. तर आज पूर्ण जर प्लॉट बघितला तुम्ही म्हणजे तुम्ही म्हटले एखादं पान शोधायचं बुवा खालपासून पिवळं तरी आपल्याला सापडणार नाही. 3200-3300 रुपयाचे खत आणलेले, बरोबर. आणि पूर्ण तो डोस तेवढ्यात झालेला आहे. तर त्यातूनही काही कमी करून टाकलंय, दुसरीकडे वापरलं म्हणजे एकाच क्षेत्रात नाही, तुम्ही दुसऱ्या पण क्षेत्रात वापरलाय. पण समजा 3000चा आपण जर खर्च धरला एकरी, तर त्या खर्चामध्ये आज तुम्ही केलाय इथून पाठीमागं किती खर्च व्हायचा समजा? जास्त व्हायचं. ते फर्टिलायझर होतं, केमिकल होतं ते प्लस. त्यांनी क्लास म्हणजे याचा दुप्पट होत असेल समजा. याच्या दुप्पट, आरामशीर दुप्पट, बरोबर आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. विनायक तानाजी पाटील, ईदगाव, नाशिक रोड, पाटील नर्सरी. सर आज आपण तुमच्या ह्या तुतीच्या प्लॉटवर आलोय, बरोबर. आपण हा जो प्लॉट बघतोय संपूर्ण जो प्लॉट आहे हा तुतीचा, किती क्षेत्र आहे सगळं? 1 एकर. हे पूर्ण 1 एकर आहे. आणि टोटल क्षेत्र किती तुमचं म्हणजे? 2 एकर मध्ये लावले. 2 एकर तुमचं तुतीचं पीक आहे, बरोबर. आज आपण हे जे पीक बघतोय आज किती दिवसाचा हा प्लॉट आहे? साधारण 1.5 महिन्याचा. आज तुतीचं पीक म्हटलं तर त्याला जेवढा पाला म्हणजे फुटवा जास्त आणि पानं जेवढे लुसलुशीत पाला पाहिजे, बरोबर, लुसलुशीत आणि हिरवागार, बरोबर. तर त्यापासून तुम्ही जे शेड टाकले म्हणजे आपलं रेशीम बनवण्याचं जे तुमचं आहे रेशीम कीटक, हा. तर काय वाटतं भाऊ आता हा जो प्लॉट बघताय तुम्ही, बरोबर, समाधानकारक आहे. पण पानांची जी क्वालिटी आपण जे म्हणतो लुसलुशीत पाना म्हणतो आपण, मस्त मोठे पान आहे, बरोबर. आणि पूर्ण जर प्लॉट जर मग बघितला आतमध्ये बघा ना, त्याची ग्रोथ म्हणजे फुटवा एकदम जबरदस्त आहे. पानं असे चमकत आहे, ग्लिझिंग दिसते आहे ना, चमक दिसते, बरोबर. पण 1.5 महिन्यापूर्वी म्हणजे आपण याला बेसल डोस वेगळे काहीतरी ट्रीटमेंट ऑर्गॅनिक मध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण काय वापरले? हेच आपलं सॉइल बुस्टर, कृषीधनच्या बॅग वापरल्या, ग्रीन भूमी वापरली होती, बरोबर. तर आता जो डोस दिला तुम्ही, बेसल डोस भरला कटिंग नंतर, आणि आज 1.5 महिन्यात वाढ आहे, काय बदल जाणवले बुवा तुम्हाला? बदल म्हणजे पाला लुसलुशीत आहेच आहे, हिरवागार आहे आणि भरपूर पाला वाटतोय चांगला. आता याच्या अगोदर तुम्ही आपण चर्चा केली येता येता की तुम्ही म्हणायचे की पिवळखी दाखवायचं म्हणजे प्लॉट पिवळसर दिसायचं, इथून पाठीमागे, बरोबर. तर आज पूर्ण जर प्लॉट बघितला तुम्ही म्हणजे तुम्ही म्हटले एखादं पान शोधायचं बुवा खालपासून पिवळं तरी आपल्याला सापडणार नाही. बरं, इथून पाठीमागचा अनुभव आणि ह्या 1.5 महिन्याचा अनुभव तुम्हाला तुमच्या दृष्टीनं तुमच्या निरीक्षणातून काय बदल जाणवतो? समाधानकारक आहे, वाढ तरी समाधानकारक आहे. नाही, तुम्ही निरीक्षण केलं असेल ना, जे स्टंप निघताय समजा, आज हे स्टंप बघतोय आपण समजा, बरोबर, हे स्टंप आहे, आपल्याला सगळी, बरोबर आहे का नाही? म्हणजे स्टंप सुद्धा तुमची प्रत्येक स्टंप बघा एकसारख्या जाडीचे, आणि खालपासून प्लॉट जर बघितला त्याची ग्लिझिंग बघा ना या पानांची, बरोबर का नाही? पूर्ण पाला कामात येणार आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला वेस्टेज काहीच नाही याच्यामध्ये, बरोबर आहे. समजा एकरी हिशोबाने जर विचारलं खर्च किती केला असेल तुम्ही त्या ट्रीटमेंटवर? खर्च आता तोच खताला लागला तो, तरी किती? आता जवळजवळ आपण 3200-3300 रुपयाचे खत आणलेले, बरोबर. आणि पूर्ण तो डोस तेवढ्यात झालेला आहे. तर त्यातूनही काही कमी करून टाकलंय, दुसरीकडे वापरलं म्हणजे एकाच क्षेत्रात नाही, तुम्ही दुसऱ्या पण क्षेत्रात वापरलाय. पण समजा 3000चा आपण जर खर्च धरला एकरी, तर त्या खर्चामध्ये आज तुम्ही केलाय इथून पाठीमागं किती खर्च व्हायचा समजा? जास्त व्हायचं. ते फर्टिलायझर होतं, केमिकल होतं ते प्लस, त्यांनी क्लास म्हणजे याचा दुप्पट होत असेल समजा? याच्या दुप्पट, आरामशीर दुप्पट, बरोबर आहे. म्हणजे आज ऑर्गॅनिक मध्ये कामाला याला काम येतं, परत छाटणी केली का परत वापरा. आता हे नाही वापरलं तरी चालू शकतो मला, एकदा डोस दिलेला आहे, बरोबर. असं तरी आपण वाट नाही पाहती, डोस देऊन टाकतो हलका. मग ठीक आहे ना, समजा तुमचा 50% खर्च वाचलाय, मग परत दर काय म्हणजे तुमची कटिंग झाली, प्रत्येक कटिंग नंतर जर भरला तर तुम्हाला तो फायदेशीरच आहे, बरोबर. काही दिवसांपूर्वी म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहिला होता आपला इन्स्टा चॅनलवर, बरोबर, या तुतीचाच राजगुरुनगर भागातला होता, आणि तो व्हिडिओ बघून तुम्ही आपल्याकडे सिन्नर ऑफिसला येऊन आणि तुम्ही हे खत मिळले.
पण हे खतावर जो खर्च केलाय आणि जो त्या व्हिडिओमध्ये जो रिझल्ट होता तुमच्या बाबतीत म्हणजे जवळजवळ सारखं आहे. सारखाच आहे, म्हणजे समाधानकारक रिझल्ट आहे. समाधानकारक, एकदम मस्त. बरोबर आहे. आणि अजून एक महत्त्वाचा आता तुम्ही शेणखताचा मुद्दा जो मांडला, जर तुमचे घरगुती शेणखत असेल तर 100% वापरा. पण तुमचं नाहीये, तुम्ही विकत आणून वापरणार आहे तर 100% तुम्ही तो शेणखताचा खर्च आहे ना तुम्ही कृषी जनावर करा. कृषी जनावर. तुम्हाला शेणखत सुद्धा टाकायची गरज गरज नाही नाही. पडत. बरोबर आहे का नाही? म्हणजे कमी खर्च, तुमचा शेणखताचा खर्च वाचून आणि तेवढ्याच खर्चामध्ये तुमचं पीक एकदम पीक येऊ समाधानकारक शकतं. येणार आहे. बरोबर आहे. नाही, परत वर्षभर टाकायचं नाही या हिशोबाने टाकलं होतं शेणखत. बरोबर आहे. आज तुमचा कोणाला जर ह्या रेशीम पिकाबद्दल माहिती हवी असेल आणि तुमच्याशी जर संपर्क साधून त्याची माहिती घ्यायची असेल तर तुमचा एक मोबाईल नंबर द्या. हो ना, 90 28 18 62 79. खूप छान माहिती दिली आणि एक तुमचा जो अनुभव आहे तो अनुभव शेअर केला आणि या मुलाखतीमधून म्हणजे एक त्या नवीन शेतकऱ्यांना उभं राहण्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून तुमचा हा अनुभव कामी पडेल. हो. नाही, अशा आता आपण याच्या जोडीला माझा मुलगा पण आहे, मयूर बघतो, तो पण काम आहे. हां हां त्यालाच म्हटलं आता इकडे तिकडे सर्व्हिसला जाण्यापेक्षा हा. त्याच्या हाताखाली काम करा, स्वतः काम करा आणि इतरांना पण का उद्योग हे करून द्या. बरोबर आहे. म्हणजे स्वतःचा रोजगार निर्माण करून एक द्यायचा. स्टार्टअप तयार करणं हो, आणि त्याच्यातून काहीतरी वेगळं इतरांपेक्षा करणं हो. 100% आणि स्वतः मालक असणं खूप खूप महत्वाचं आहे चांगलं. याच्यामध्ये. 4 लोकांना तुमचा रोजगार मिळतो ना तुमच्यापासून, बरोबर. मग ही अजून एक मनाला समाधान देणारी बरोबर. भेटणार. खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद. चालेल, नमस्ते.